जय हिंद विद्यार्थी मित्रांनो. पहा विद्यार्थी मित्रांनो, अल्पसंख्याक शाळा शिक्षक भरती ही पुष्कळ दिवसापासून सुरू आहे आणि आतासुद्धा काही जाहिराती आलेल्या आहे आणि अल्पसंख्याक शाळेवर नियुक्त शिक्षकांची पदभरती सुरू आहे आणि ही कायमस्वरूपी आणि 100% ग्रँटेड शाळेवर ही शिक्षकांची भरती सध्या सुरू आहे. तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता 100% अनुदानित तत्वावर. आता या व्हिडिओच्या माध्यमातून आपण 5 ते 6 जाहिराती आपण पाहणार आहोत, जे की अल्पसंख्याक शाळेवर शिक्षक भरतीच्या संदर्भात आहे आणि नेमकं कोणत्या तारखेला तुमचा इंटरव्ह्यू होणार याची संपूर्ण माहिती व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे. पहिले तुम्ही पाहू शकता स्क्रीनवर शिक्षण सेवक पाहिजे म्हणजे श्री मल्लिका अर्जुन हायस्कूल. कन्नड भाषिक अल्पसंख्याक संस्था आहे. कुठं आहे हे सगळं तुम्हाला समजा. तुम्हाला जर याचा PDF लागत असेल तर व्हॉट्सअपच्या ग्रुपला जॉईन होऊन तुम्ही तिथून हा PDF मिळवू शकता किंवा कॉलसुद्धा तुम्ही करू शकता. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या अकॅडमीचा कॉन्टॅक्ट नंबर आहे. आता हुतेरू नगर, मजेरेवाडी, होडगी रोड, सोलापूर इथं ही स्कूल आहे. आता इथं वॅकन्सी इंग्लिश हा सब्जेक्ट आहे शिक्षण सेवक या पदासाठी आणि एक टोटल वॅकन्सी इथं 3 वॅकन्सी आहे. शैक्षणिक पात्रता तुमच्यासमोर दिसत आहे आणि मुलाखत कोणत्या तारखेला आहे 12/6/2026 आणि टाईम दिला आहे वेळ 11 वाजता आणि मुलाखत ठिकाण दिला आहे श्री मल्लिका अर्जुन हायस्कूल, हुतेरू नगर, मजरेवाडी, होटकी रोड, सोलापूर. इथं तुम्हाला जायचं आहे. जर तुमच्यामध्ये ही तुमची शैक्षणिक पात्रता असेल BA BEd आणि विषय इंग्लिश, BA आणि BPed शिक्षण सेवक आणि म्युझिक हे जर तुमची पात्रता असेल, तुमच्याकडे एज्युकेशन असेल तर तुम्ही या अल्पसंख्याक शाळेवर तुम्ही तिथं 12 तारखेला जाऊन सर्व बोलू शकता. नंतर दुसरी जाहिरात आहे शिक्षण सेवक पाहिजे अल्पसंख्याक भाषिक संस्था. ही कुठं आहे जळगावमध्ये आहे. चोपडा परिसर सद्गुरू शिक्षण प्रसारक मंडळ चोपडा, जिल्हा जळगाव संचालित माध्यमिक कन्या विद्यालय चोपडा, तालुका चोपडा, जिल्हा जळगाव. आता इथं सुद्धा 6वी ते 8वी आपलं या वर्गासाठी तुम्हाला शिकवायचं आहे. पदसंख्या 1 दिली आहे. शैक्षणिक अर्हता BSc BEd विज्ञान शाखाच्या संदर्भात आहे. TET CTET उत्तीर्ण आवश्यक, पण याची काही गरज नाही, पण हे त्या संस्थेनं मागितलेलं आहे. याच्या संदर्भात आपल्या यूट्यूब चॅनलवर बरेचसे व्हिडिओ TET CTET ही अनिवार्य नाही आहे, टेट पण अनिवार्य नाही आहे अल्पसंख्याक भाषिक शाळेवर. एवढं लक्षात असू द्या. त्याची संपूर्ण माहिती आपल्या व्हिडिओच्या मध्ये तुम्हाला दिलेली आहे आणि पर्सनली जर कोणाला लागत असेल तर त्यांनी कॉल करू शकता. नंतर आहे इथं कनिष्ठ लिपिकाचं पदसुद्धा या शाळेवर आहे आणि अल्पसंख्याक इथं तुम्हाला दिसत आहे अल्पभाषिक असल्याने लागू नाही. समजलं. तारीख कधी आहे, तुम्हाला कधी यायचं आहे इथं 11/7/2026ला दिवस येते गुरुवार आणि सकाळी 11 वाजता तुम्हाला या परिसरामध्ये तुम्हाला इथं भेट द्यायची आहे. नंतर तिसरी जी जाहिरात आहे गडचिरोली येथील आहे. आता इथे पद कोणते आहे उच्च माध्यमिक शिक्षण सेवकचं पद आहे. MA BEd पाहिजे आणि द्वितीय श्रेणी आणि सब्जेक्ट तुम्हाला दिलेले आहे इकडे मराठी, इंग्रजी, जीवशास्त्र, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित, अर्थशास्त्र. म्हणजे ही ज्युनियर कॉलेजवरची वॅकन्सी आहे तुम्हाला इथं गडचिरोलीला. नंतर उच्च माध्यमिक शिक्षकाची जागा आहे श्रीराम उच्च माध्यमिक विद्याप्रसारक कोरची. इथं एक जागा आहे. इथं सुद्धा MA BEd द्वितीय श्रेणी आणि MSc BEd द्वितीय श्रेणी आणि इथं सुद्धा तेच सब्जेक्ट आहे मराठी, इंग्रजी. तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता. MA BEd इथं हे ज्युनियर कॉलेजच्या वॅकन्सीज आलेल्या आहे. अर्थशास्त्र, इतिहास तुमच्याकडे असेल, हा विषय असेल, MA ला तुमचा पोस्ट ग्रॅज्युएशन झालं असेल तर तुम्हाला इथं अर्ज करता येते. कोणत्या तारखेला अर्ज तुम्हाला इथं जायचं आहे, मुलाखत कधी आहे 15/6/2026ला सोमवार येते आणि टाईम दिला आहे सकाळी 10 ते 4च्या मध्ये तुम्हाला इथं भेट द्यायचं आहे या विद्यालयाला. श्रीराम उच्च माध्यमिक विद्यालय कुरखेडा इथं आणि इथं त्यांनी कॉन्टॅक्टसुद्धा दिलेले आहे. नंतर RC पटेल कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय शिरपूर इथं तुम्हाला दिसत आहे गुजराती भाषिक अल्पसंख्याक दर्जाप्राप्त ही शाळा आहे आणि विषय इथं जास्त वॅकन्सी दिसत आहे आपल्याला.
मराठीची एक आहे, हिंदीची अर्थशास्त्र, रसायनशास्त्र, पदार्थविज्ञान, सूक्ष्मजीवशास्त्र, प्राणीशास्त्र, वनस्पतीशास्त्र आणि संगणकशास्त्र. इथं वॅकन्सीज पुष्कळ आलेल्या आहे या शाळेवर. इथं तुम्ही पाहू शकता. शैक्षणिक अर्थ तुम्ही पाहू शकता. नाही आता विद्यापीठ परिनियम. आता हे तासिके तत्वावरील मानधन, आरक्षण इत्यादी महाराष्ट्र शासन विद्यापीठ अनुदान आयोग कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव यांच्या नियमानुसार राहील. आता ही तासिका तत्वावरील आहे. आणि तुम्ही इथं केव्हा जायचं आहे तुम्हाला? 12 जून 2026ला दिवस येते शुक्रवार. समजलं. नंतरची जी वॅकन्सी आहे, नेताजी सुभाषचंद्र बोस कन्नड भाषिक, कन्नड संस्कृती संवर्धक, कुंभार समाज शिक्षण प्रसारक मंडळ संचालित सोलापूर. कन्नड भाषिक अल्पसंख्याक दर्जा ही प्राप्त शाळा आहे. शैक्षणिक अर्हता BSc BEd MSc BEd. विज्ञान गणित हे सब्जेक्ट इथं म्हणजे व्याकंट आहे. विज्ञानमध्ये तुमची पदवी पाहिजे आणि गणित हे विषय आहे तुम्हाला. हे तुम्हाला काय आहे? विषय आहे. विज्ञान विषय आणि गणित विषय. आणि हे तुमची अर्थ आहे BSc BEd आणि MSc BEd. शिक्षण सेवक इथं एक वॅकन्सी आहे विज्ञानसाठी आणि गणितासाठी. आणि इथं BA BEdच्या सुद्धा एक वॅकन्सी आहे. समजलं. ही सोलापूरचीच वॅकन्सी आहे. आणि कोणत्या तारखेला आहे? इथं 10/6/2026ला. वेळ सकाळी 11 वाजता. समजलं. सुभाषचंद्र बोस हायस्कूल या परिसरामध्ये तुम्हाला जायचं आहे. नंतर शिक्षण सेवक उर्दू माध्यमची शाळा आहे. मुस्लिम धार्मिक अल्पसंख्याक संस्था. इथं शैक्षणिक अर्थ MA BEd आणि B+ पाहिजे. विषय आहे उर्दू आणि हिंदी हे 2 विषय इथं आहे. आणि पद हे प्रत्येक विषयाचं एक इथं पद आहे. आणि तारीख कधी आहे तुम्हाला? 11/6/2026 रोजी. समजलं. आणि कॉन्टॅक्ट नंबरसुद्धा त्यांनी इथं दिला आहे, अक्कलकोट जिल्हा सोलापूर. आणि एक शेवटची वॅकन्सी जी मदत आपलं स्वयंपाकी या पदासाठी आलेली आहे. ते पण 100% अनुदानित तत्वावर आहे आणि पगारसुद्धा चांगला असते. सोलापूर इथंच आहे ही शाळा. मान्य विद्यार्थी संख्या, निवासी संख्या 40 आहे. स्वयंपाकी हे पद आहे. आणि इयत्ता 4थी पास पाहिजे आणि पाकशास्त्राचा तुमच्याकडे अनुभव पाहिजे. आणि वेतन श्रेणी वेतन श्रेणी तुम्हाला इथं दिलेली आहे. 52,400 पगार तुम्हाला इथं आहे. आणि तुम्हाला हे वरील शैक्षणिक पात्रता प्राप्त उमेदवारांनी मूळ प्रमाणपत्र आणि त्यांच्या झेरॉक्स कॉपीसहित 2 पासपोर्ट फोटोसह 10/6/2026 रोजी तुम्हाला संस्थेला भेट द्यायची आहे. 11 ते 2 या टाईम वेळेच्या मध्ये. समजलं. ह्या सर्व जाहिराती आपण पाहिलेल्या आहे. आणि बऱ्याच दिवसापासून बऱ्याच दिवस नाही, वर्षापासूनही अल्पसंख्याक शाळेवर शिक्षक या पदाच्या वॅकन्सी सुरू आहे. आणि आतासुद्धा दररोजच वॅकन्सी नवनवीन येत आहे. आपणसुद्धा आपल्या जिल्ह्यातल्या पाहून तुम्ही डायरेक्ट अल्पसंख्याक शाळेवर परमनंट कायमस्वरूपी नोकरी तुम्ही तिथं मिळवू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलसोबत राहा. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि इतर विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो.